लागेल की आपला सुद्धा तालुका त्याच्यात गेल्या ऑक्टोबरपर्यंत होता की जे काही 15 महत्त्वाचे इंडिकेटर्स आहेत त्यामध्ये जे तालुके मागे आहेत महाराष्ट्रातले, मग त्याच्यात नंदुरबार जिल्ह्यातले काही आहेत, पालघरमधले काही आहेत, अमरावतीतला धारणीसारखा तालुका असेल, असे सगळे आहेत आणि त्यामध्ये आपला किनवट सुद्धा एक ब्लॉक होता. मात्र त्यानंतर आपल्याला एक सुवर्ण संधी अशी मिळाली की आपल्याला या कार्यक्रमाच्या अनुषंगानं हे सगळे निर्देशांक आणि पर्यायानं मग याला जोडून जे इतर गोष्टी होत असतात त्यामध्ये मग प्रगती करण्याची एक संधी असते आणि खऱ्या अर्थानं आपल्या ज्या तालुक्यांच्या आकांक्षा असतात त्या आपल्याला पूर्ण करायच्या असतात. अर्थात तालुका आकांक्षित आहे किंवा थोडा मागासलेला आहे म्हणजे कारण मीमांसा काय ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे की आपला किनवट तालुका बऱ्यापैकी दुर्गम आहे, मुख्यालयापासून थोडासा दूर असलेला असा तालुका आहे, महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरचा तालुका आहे. या ठिकाणी बराचसा भाग जंगलांनी सुद्धा व्यापलेला आहे आणि अनेक मर्यादा इथं आहेत, म्हणजे नदी असेल किंवा इतर सगळ्या बाबी असतील या सगळ्या जर आपण बघितलं तर भौगोलिक मर्यादा आहेत. त्याचबरोबर फारसं औद्योगिकरण किंवा कुठल्याही प्रकारची अशी व्यावसायिक ॲक्टिव्हिटी ही सुद्धा कमी असलेला आपला तालुका आहे. अर्थात हे चित्र गेल्या काही वर्षांमध्ये निश्चितपणे बदलत आहे. गावोगावांमध्ये आता अनेक महत्त्वाची कामं सुरू झालेली आहेत, शहरामध्ये अनेक कामं सुरू झालेली आहेत. परंतु या प्रगतीला गती देण्यासाठी म्हणून ही भारत सरकारची योजना होती आकांक्षित तालुका आणि त्या अनुषंगाने आकांक्षित तालुक्यामध्ये आपल्या तालुक्याची निवड झाली. खरं तर जे 500 तालुके होते किंवा महाराष्ट्रातले 29 तालुके होते त्याच्यामध्ये त्या 29 पैकी सगळ्यात चांगल्या परिस्थितीत असणाऱ्यापैकी किनवट होता. म्हणजे हिंगोली आणि किनवट हे 2 तालुके त्यातल्यात असे होते की जे थोडेसे बाकीच्यांच्या तुलनेत चांगले होते आणि आता काही तालुक्यांची इंडिकेटर फारच वाईट होते. त्यामुळे आपल्यासमोर एक उद्दिष्ट असं होतं की आपल्याला त्यातनं बाहेर पडायचं. आपण किती दिवस आकांक्षित स्वतःला म्हणणार, किती दिवस आपण म्हणणार की नाही आम्ही थोडंसं विकासापासून दूर आहे. तर हे आपलं उद्दिष्ट मुख्य आहे. जसं आता पांडुरंग यांनी उल्लेख केला की आपण पहिले काहीतरी 293 क्रमांकावर होतो, आज 88वर आलो. तर आता आपलं टार्गेट हेच असणार आहे की हे 88 ओलांडून आता आपल्याला विकसित तालुक्यांमध्ये जायचं ही आपली आकांक्षा असली पाहिजे आणि त्याच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करायचा आहे. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पुन्हा फिरून असतो की विकास म्हणजे काय, विकसित म्हणजे काय. तर फक्त रस्ते वाटलं पाहिजे आणि त्याचं आयुष्य सुकर बनलं पाहिजे, त्याला खऱ्या अर्थानं आपण विकास म्हणतो. तर त्यासाठी काय काय गोष्टी लागतात तर उत्पन्न वाढवणं किंवा एखाद्याची आर्थिक परिस्थिती सुधारणं, राहणीमान सुधारणं म्हणजे काय तर एक तर त्याचं इन्कम वाढलं पाहिजे, त्याचं जे उपज आहे उत्पन्न आहे ते वाढलं पाहिजे आणि खर्च जितका कमी करता येईल तेवढा कमी झाला पाहिजे. उत्पन्न वाढवण्यासाठी काय करायचं तर आपण कृषी हा आपला जो मुख्य या ठिकाणचा व्यवसाय आहे त्याला बळकटीकरण केलं पाहिजे. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या योजना राबवतो आणि त्यामध्ये एक जी योजना या कार्यक्रमात ती आहे सॉईल हेल्थ कार्डची. आपण जे देतो जमिनीची तपासणी करून त्याच्यामध्ये किती नायट्रोजन आहे, किती नत्र आहे, किती स्फुरद आहे, किती पलाश आहे, त्या अनुषंगाने आपल्याला कळतं की नेमकं किती खत टाकायचं आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण हे तपासणी करत नाही आणि मग तो खताचा जो दुकानदार असतो कृषी सेवा केंद्रावाला तोच त्याच्या हिशोबाने सांगतो की ठीक आहे इतका युरिया घ्या, तेवढा DAP घ्या, एवढं 10-26 घ्या आणि टाका. आपण जाऊन टाकतो. पण जसं डॉक्टर आधी तपासतो आपल्याला आणि मग गोळ्या देतो तशा पद्धतीनंच हे व्हायला पाहिजे की जमिनीची आधी तपासणी व्हायला पाहिजे. जमिनीमध्ये जर नत्र चांगलं असेल, नायट्रोजन असेल तर युरियामध्ये पैसा वाया घालण्याची गरज नाही. युरियामध्ये आपला कमी जातो, शासनाला जास्त पैसा जातो. 266 आपल्याला एक होतं मिळतं, 1250 शासनाची सबसिडी आहे त्याच्यावरती. तर या अशा गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे की एकीकडे आपल्याला उत्पादन खर्च कमी करायचा आहे आणि उत्पन्न वाढवायचं आहे. दुसरी आपला खर्च कमी करण्यासाठी काय असतं तर एक सर्वेक्षण मागं झालं होतं की सर्वसामान्य भारतीयाचा सगळ्यात जास्त खर्च कुठं होतो तर तो आरोग्यावर होतो. कोविडमध्ये आपण बघितलं की कित्येक लोकांची अशी म्हणजे वर्षानुवर्ष साठवून ठेवलेला पैसा एखाद्या कोविडच्या लाटेमध्ये सगळा खर्च झाला. याला आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं की जो खर्च खरं तर शासकीय यंत्रणेतनं पूर्ण व्हायला पाहिजे परंतु तो त्या लाभार्थ्याला किंवा त्या व्यक्तीला करावा लागतो. हा खर्च आपल्याला कमी करायचा आहे. त्याच्यासाठी काय पाहिजे तर मग आपली पालकं सुदृढ असली पाहिजे. सुदृढ असली की ते ऑटोमॅटिक कमी आजारी पडतील, आपला खर्च कमी होईल. त्यानंतर हे जे आजकाल नवीन रोग आलेले आहेत डायबिटीज आणि TB, पहिले म्हणायचे की फक्त हे शहरी भागातले रोग आहेत, पहिले म्हणायचे श्रीमंतांचे रोग आहेत. तर प्रत्येक गावात तुम्हाला डायबिटीजचा रुग्ण भेटेल, हायपर टेन्शनचा रुग्ण भेटेल. आणि पहिले म्हणायचे की हे 40 नंतर किंवा 60 नंतर होणारे आहेत. आता अगदी 20-22 वर्षांच्या मुलांना, तरुणांना, तरुणींना सुद्धा डायबिटीज, हार्ट अटॅक अशासारख्या व्याधी होत आहेत. हे भीषण वास्तव आपल्या समाजात आहे. याची पण वेगवेगळी कारणं आहेत. बैठी जीवन पद्धती असेल किंवा आपला जो लाईफस्टाईलमधला बदल झाला. पहिले लोक व्यायाम करत, शेतात जात राहत, आता सगळं घर बसल्या मिळतं, काहीच. तुम्ही पाहत आहात
महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.